पुण्यात प्रथमच नो युअर आर्मी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या सैन्याविषयी यातून जाणून घेता येणार आहे। भारतीय सैन्य दलात वापरली जाणारी शस्त्र, वाहनं, अत्याधुनिक तंत्रज्ञान, रणगाडे, युद्धासाठीच्या इतर सर्वच गोष्टी आणि जवानांची प्रात्यक्षिका पाहण्याची संधी ही पुणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। रेसकोर्स मैदानावर हा मेळावा रविवारपर्यंत सुरू राहणार आहे। पुण्यात पहिल्यांदा सेना दलाच्या कार्यक्रमांचं प्रात्यक्षिकांचं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि रेसकोर्स मैदानावर आपण पाहतोय की ज्या सेना दलात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याची जी प्रात्यक्षिकं आहेत ती या ठिकाणी दाखवली जात आहेत। वेगवेगळे जे आपल्याला सेना दलातले जे शस्त्र असतात त्यासोबत जी सगळी अत्याधुनिक पद्धतीची जी अवजार आहेत ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। सध्या जे प्रात्यक्षिक या ठिकाणी सुरू आहे ते आहे रोबोट कशा पद्धतीनं जे आर्मीचे जवान आहेत ते उपयोग कशा पद्धतीनं करतात। जेव्हा युद्धाची परिस्थिती असते तेव्हा जेव्हा उंच ठिकाण असतात आणि त्या पद्धतीनं जंगल किंवा अशा पद्धतीचा भाग असेल तिथे जर आतंकवादी असतील तर या ड्रोनच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण आतंकवादी जे आहेत त्यांना बघू शकतो आणि त्यांच्यावरती अटॅक करू शकतो हे या रोबोटच्या माध्यमातून केलं जातं काम। आणि त्यासोबतच खाली जर आपण बघितलं तर रोबोटचा वापर कशा पद्धतीनं या सेनेतल्या जवानांकडून केला जातो याची देखील प्रात्यक्षिकं या ठिकाणी दाखवली जात आहेत। ज्या भागांमध्ये आपली जी सेना दलातली मंडळी आहेत त्यांना पाठवून हानी होणार नाही अशा वेळी या रोबोटचा जो वापर आहे तो या ठिकाणी केला जातो। पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं जे पुणेकर लोक आहेत त्यांची गर्दी देखील आपल्याला या ठिकाणी ही सगळी प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी या मैदानावरती एकत्र आल्याचं बघायला मिळते आहे। आणि आपण जर बघितलं तर आजपासून ते पुढचे 2 दिवस पुणेकरांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी ही सगळी प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी येता येणार आहे। वेगवेगळ्या प्रकारची जी प्रात्यक्षिकं आहेत ती या ठिकाणी जे जवान आहेत सेना दलातले त्यांच्या माध्यमातून दाखवली जाणार आहेत। खरं म्हणजे ही मोठी संधी आहे कशा पद्धतीनं आपले जवान हे सीमेवर काम करतात हे पाहता येऊ शकतं आणि हे पाहण्यासाठीच आपल्याला रेसकोर्सच्या मैदानावर येऊन ही सगळी प्रात्यक्षिकं प्रत्यक्षपणे पाहता येणं शक्य होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समेत ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।